स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। उद्या तुम्हा सगळ्यांचे रिझल्ट आहेत सकाळी 11 वाजता आणि नक्कीच तुम्ही त्या सगळ्या रिझल्ट्समुळे तुमचं लक्ष त्या रिझल्ट्सकडे असणार आहे। पण तरी पण आज थोडासा वेगळा टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। इंजिनिअरिंगला स्कोप आहे की नाही, राईट? तुम्ही सगळेजण माझे मोस्ट ऑफ द व्ह्यूअर्स हे इंजिनिअरिंगसाठी प्रेफर करतायत, तर नक्कीच तुमच्या मनात एकदा ना एकदा तुमच्या पालकांच्या मनात हा प्रश्न आलाच असेल की इंजिनिअरिंगला खरंच स्कोप आहे का? इंजिनिअरिंग 4 वर्षानंतर मी केली तर मला जॉब भेटेल का? आणि माझं जे फ्युचर असेल ते सिक्युअर असेल का? हा नक्कीच सगळ्यांच्या मनात पडणारा प्रश्न आहे, राईट? तर हाच प्रश्न मी माझ्या पद्धतीने तुमचं आज त्याचं उत्तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याआधी एक छोटीशी अनाउन्समेंट आहे। काल कनेक्ट दादा सेशन्सला खूप छान प्रतिसाद होता। 500 ऑलमोस्ट मी सीट्स ठेवल्या होत्या, त्या सगळ्या सकाळी 10:30 पर्यंत फुल झाल्या होत्या आणि अशा अजून बरीचशी मुलं होती की जे इंटरेस्टेड होती त्या वेबिनारसाठी। तो एक फ्री वेबिनार आहे, ती काही काउन्सिलिंग नाही आहे। ॲक्च्युली बरेच दिवस मी तुमच्याशी फोन वगैरे नाही उचलू शकलो, त्यामुळे तुम्हाला कनेक्ट करण्यासाठी मी सेशन्स ठेवतोय। तर जी मुलं काल होती त्यांनी या सेशन्सला, आजच्या 2 सेशन्सला प्लीज डबल रजिस्टर करू नका। काल जे मी तुम्हाला सांगितलं तेच सेम मी या मुलांना सांगणार आहे। नवीन मुलांना अपॉर्च्युनिटीज भेटू देत। आजही ऑलमोस्ट मी 200च्या आसपास 100 तरी जागा इथे नक्कीच एका स्लॉटमध्ये असणार आहेत। जी मुलांनी काल वेबिनार अटेंड केला, सेशन अटेंड केलं, नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका कसा वाटला तुम्हाला ते सेशन, राईट? म्हणजे अजून आपण असे सेशन्स नक्की घेत राहूया। ओके, आता सगळ्यांना मनात पडलेला प्रश्न आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, सॉरी सांगायचं राहिलं। आता सगळ्यांच्या मनात प्रश्न पडला आहे की इंजिनिअरिंग करायची, ठीक आहे करायची, मग माझं 4 वर्षानंतर मला स्कोप आहे का? 4 वर्षानंतर मला जॉब भेटेल का? मी जॉब हा पर्टिक्युलरली शब्द का वापरतोय? स्कोपच्या जागी आपण जॉब हा शब्द वापरला तरी चालेल, कारण लक्षात घ्या मोस्ट ऑफ द इंडिया हा मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करतो। इंजिनिअरिंग करणारी मुलं मिडल क्लास फॅमिलीमधून असतात। मिडल क्लास फॅमिलीचा एक प्रॉब्लेम असतो की ठीक आहे एज्युकेशन चालू आहे तोपर्यंत एज्युकेशन, पण ज्या दिवशी एज्युकेशन संपतं त्या दिवशी आपली सोसायटी, आपले पॅरेंट्स आपल्याकडून एक्सपेक्ट करतात की आपल्याला जॉब असला पाहिजे। त्याचा प्रॉब्लेम नाही म्हणता येणार, ॲक्च्युली तो आपली एक ट्रॅजेडी आहे की आपल्याकडे असा प्रॉब्लेम असतो, आपला काही साईड बिझनेस नसतो, आपल्याकडे काही दुसऱ्या गोष्टी अर्निंग सोर्स नसतो। तर मग त्याच्यामुळे एवढे वर्ष तुम्ही शिकलेलं असतं की आता त्याच्यानंतर तुमच्याकडून काही गोष्टी एक्सपेक्टेड असतात। त्याच्यामुळे मेन गोष्ट काय की 4 वर्षानंतर मला जॉब मिळणार का नाही मिळणार हाच प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या मनात असणार आहे, राईट? ठीक आहे, आज आपण कोणाच्या पद्धतीने विचार करणार आहेत? लक्षात घ्या, इंजिनिअरिंगला स्कोप आहे का नाही हा ग्लोबल इश्यू आहे, राईट? हा ग्लोबली वेगवेगळे लोक याच्यावर मतं मांडतील, पण मी तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करतोय। तुमच्यासाठी जेवढं महत्त्वाचं आहे आपण तेच पॉईंट्स इथे घेऊया। आता ओव्हरऑल इंडिया किंवा ओव्हरऑल वर्ल्डबद्दल नाही बोलायचं आहे आपल्याला, ॲज अ इंडियन पर्स्पेक्टिव्ह, महाराष्ट्रीयन पर्स्पेक्टिव्ह, जो मुलगा 12वी पास झाला आहे PCM आणि PCMB ग्रुप करून आणि जो 4 वर्षाने इंजिनियर बनणार आहे, या मुलासाठी लागणारे पॉईंट्स आज मी सगळे कव्हर करणार आहे, राईट? म्हणजे मी ग्लोबल इश्यूज इथे काही कव्हर करत नाही आहे की आता उद्या पृथ्वी बुडाली तर इंजिनियरचं काय काम, हा पार्ट वेगळा आहे। ओके, असे वेगवेगळे छोट्या गोष्टी असतील, हा नाही मला कव्हर करायचा आहे। समजून घ्या, मी तुमच्या पॉईंटला ज्या गोष्टी लागतात ते आपण डिस्कस करूया। सगळ्यात पहिली गोष्ट, इंजिनिअरिंग काय आहे पहिले हे थोडंसं गोष्ट समजून घ्या। जेव्हा तुम्ही इंजिनियर बनताय प्रत्येक इंजिनियर काही नवीनच गोष्ट रिसर्च करत नसतो। इंजिनिअरिंग म्हणजे काही सायंटिस्ट नाही आहे, सायंटिस्टचं काम असतं की प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन रिसर्च करणं। इंजिनियरचं आता लक्षात घ्या कित्येक अशी कामं आहेत जी बनलेली आहेत, ऑलरेडी बनलेली आहेत। फॉर एक्झाम्पल आता तुम्ही मोबाईल आहेत, आता मला सांगा आता असं होणं शक्य आहे की मोबाईल यूज करणं आपण बंद करू? मला नाही वाटत की आपल्या म्हातारपणापर्यंत तरी आपली पिढी तरी आपल्या हातात आता कंटिन्युअस फोन असणारच। मग हे फोन बनणार आहेत तर इंजिनियर लागणारच। मला सांगा आपल्या इकडे आता घरं बनत आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर इंडियाचं एवढं डेव्हलप होतं आहे, तर असं होणार आहे का की आतापासून उद्यापासून कोणी घरच बनवणार नाही? घर बनवणारच, मग तिथेही पुन्हा इंजिनियर लागणारच, राईट? समजा असं होणार आहे का की मे बी, लक्षात घ्या, आता आधीच्या काळामध्ये TVज होते, रेडिओज होते, आता आपण कशावर शिफ्ट झालो? फोनवर शिफ्ट झालो आहे। पण आता फोनवरून मे बी आपण येणाऱ्या दिवसामध्ये काहीतरी वेगळ्या प्रोडक्टवर शिफ्ट हो, फोनपेक्षा काहीतरी बेटर थिंग पण नक्की येणार आहे। पण मग ते सुद्धा जरी आलं तरी ते असं मास क्वांटिटीमध्ये येणार आहे, तेही बनवण्यासाठी इंजिनियर लागणारच आहे। म्हणजे आत्तापर्यंत इतके ट्रान्सफॉर्मेशन लाईफमध्ये झालेले आहेत, ऑलरेडी झालेले आहेत। आपण छोट्या काळाचा विचार करतो की ChatGPT चालं तर, हे चालं तर, ते चालं तर, राईट? पण एवढे ट्रान्सफॉर्मेशन झाले तरीसुद्धा प्रत्येक जागेवर इंजिनिअरिंगचा रोल असतोच, राईट? आता इलेक्ट्रिसिटीचं जेव्हा काही कितीही झालं तर इलेक्ट्रिसिटीचा यूज तर बंद होणार नाही। जास्तीत जास्त काय होईल, पॉवर प्लांटच्या जागी सगळेजण आपण सोलार पॅनल्स यूज करू, तरीसुद्धा त्याला मॅनेज करायला इंजिनियर्स लागणारच आहेत। मग अशी कोणतीच फील्ड नाही आहे। हां, फक्त एक गोष्ट काय, इंजिनिअरिंगमध्ये अपडेशन असतात, राईट? म्हणजे आधीच्या काळामध्ये
काळामध्ये इलेक्ट्रिसिटी जी होती ती समजा पाण्यावरून बनवत होते, नंतर कोळशावर आले, नंतर ऑटॉमिकवर आलो आपण, आणि आता आपण सोलारवर ट्रान्सफॉर्म होतोय, मोस्ट ऑफ दी आपण प्रयत्न करतोय. मग जो आधीच्या काळातले जे पाण्यावर आपण आधी इलेक्ट्रिसिटी बनवायचो, राईट, हायड्रो इलेक्ट्रिसिटी, त्याच्यावरच जर काही लोक अडून बसले की नाही आम्हाला हेच येतं आम्ही याच्या पुढे काही शिकणार नाहीत, त्यांना मात्र प्रॉब्लेम येईल. पण जी मुलं जे कोणी असतील इंजिनियर्स ते म्हणले की ठीक आहे आम्हाला हायड्रो येते, आम्ही सोलार पण कसं इन्स्टॉल करायचं हे पण शिकून घेऊ आणि सोलार रिलेटेड गोष्टीसुद्धा आम्ही थोड्याशी शिकून घेऊ, त्यांना काही प्रॉब्लेम येणार आहे का? नाही. म्हणजे लक्षात घ्या, इंजिनिअरिंग ही इव्हॉल्विंग आहे. इंजिनिअरिंगमध्ये एक प्रॉब्लेम असतो की एक गोष्ट तुम्ही शिकली की तुमचं काम झालं असं होत नाही. येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला जी काही नवीन गोष्ट येईल, आज फोन वापरतोय उद्या काहीतरी दुसरं वापरावं लागेल. तसं आधीच्या काळामध्ये ज्याला मला सांगा टी व्ही रिपेअर करता यायचा किंवा टी व्ही किंवा रेडिओ रिपेअर करता यायचा, त्याच्यासारखं भारी कोणी होता का? नाही. पण आजच्या घडीला त्या रेडिओचा काही यूज राहिला आहे? मे बी आता एक 10 वर्षानंतर टी व्हीचा काही यूज राहणार नाही. पण जो मुलगा आधी रेडिओ करत होता आता तो टी व्ही शिकला आणि येणाऱ्या दिवसामध्ये मोबाईल शिकेल, मला सांगा त्याला कधी कधी त्रास होणार आहे का? नाही. सेम लक्षात घ्या की येणाऱ्या दिवसांमध्ये इंजिनिअरिंगला काही त्रास येणार नाही आहे, पण ती गोष्ट आपल्यावर डिपेंड आहे की आपण त्याला अपडेट करतो की नाही. मे बी ह्या थोड्याशा गोष्टी तुमच्या डोक्यावरून जात असतील, पण हा मी कोणत्या कॉन्टेक्स्टला धरून बोलतोय हे आहे ChatGPT रिलेटेड. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की ChatGPT आलं तर इंजिनिअरिंगचे जॉब जातील, हे होईल ते होईल. मला एक गोष्ट सांगा, IT कंपनीज किती आहेत भारतामध्ये? या इंडियामध्ये सगळ्यात मोठं जर काही सगळ्यात भारी गोष्ट असेल इंडियाची तर ते आपण IT कंपनीज म्हणतो. सध्या इंडियामध्ये ऑलमोस्ट 2 मिलियन IT इंजिनियर्स काम करत आहेत. विचार करा ना, ते इंजिनियर्सचं सोडून द्या, आता इन्फोसिस सारखी कंपनी आहे, कॉग्निझंट सारखी कंपनी आहे, ॲसेंचर सारखी कंपनी आहे, एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत, प्रत्येक कंपनीमध्ये लाख एम्प्लॉईज आहेत, त्यांनी एवढे कॅम्पस बांधलेत, एवढं सगळं केलं आहे. ते असं होईल खरं ते रातोरात ताला लावतील त्यांच्या कंपनीला? काही ना काही ChatGPT आलं त्याच्या पुढे ते काहीतरी जाण्याचा प्रयत्न करतील, हे आलं तर त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतील आणि नवीन काही ना काही रिसर्च होतच राहणार आहे. फक्त ते जे करतायत ते आपल्याला शिकायचं आहे. जर ChatGPT येतात आपल्याला ChatGPT कसं वर्क करतं हे शिकावं लागणार आहे बस. म्हणजे असं काही होणार नाही आहे की बाबा अचानकच एक कंपनी आहे 2 लाख त्याच्यात एम्प्लॉईज होते आणि रातोरात 2 लाख कंपनीने एम्प्लॉईज काढून टाकले, असं नाही होणार आहे. फक्त काय की त्या 2 लाख एम्प्लॉईजमध्ये जे एम्प्लॉईज पुढचं काहीतरी जे कंपनी बघतीये, जे पुढे फ्युचर बघतीये ते शिकायला तयार होतील, ते नक्कीच अपडेट होतील आणि नक्कीच त्यांना फ्युचरमध्ये जॉब असणारच आहे. ओके, हे मी सांगितलं फ्युचर. ओके, 4 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतरच्या गोष्टी सांगितल्या. आता इमिडिएट गोष्टी बोलूया. इंजिनिअरिंग मी केली तर मला जॉब मिळणार का? हा सगळ्यांचा एक बेसिक प्रश्न आहे. तो कशातही मिळू दे दादा, आम्ही सगळं शिकायला तयार आहोत, पण जॉब तरी मिळायला पाहिजे, राईट? आणि तुम्ही कित्येकदा मीम्स ऐकले असतील, कित्येकदा पिक्चर्समध्ये इंजिनिअरला ट्रोल केलं जातं की तुला काही जॉब आहे का, तू बेरोजगार आहेस, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. आणि बऱ्याचशा आता नातेवाईक वगैरे सुद्धा तुम्हाला म्हणत असतील इंजिनिअरिंग करण्यापेक्षा BCS कर, BSc कर, असं कर, हे कर, ते कर, हे कर. ठीक आहे, पण चला पर्टिक्युलरली आपण इंजिनिअरिंगबद्दल बोलूया. ओके, लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही टॉप 10, टॉप 15, टॉप 20 पुणे, मुंबई किंवा जे आपले महाराष्ट्राचे कॉलेजेस आहेत याच्याबद्दल विचार कराल तेव्हा प्रत्येक कॉलेजमध्ये ऑलमोस्ट 100 कंपनीज येत आहेत. ओके, मी टॉप कॉलेजेस बोलतोय. आणि 100 कंपनीज येत असतील तर 100 तुमच्या एक्झाम्स होणार आहेत. असं नसतं की एक कॉमन एक्झाम असते जसं की CET आणि आता याच्यावरून जे इंजिनिअरिंग कॉलेज लागेल ते लागेल असं नसतं. प्रत्येक कंपनी आपल्या एक एक्झाम घेत असते, प्रत्येक कंपनी तुमचा वेगळा इंटरव्ह्यू घेत असते आणि प्रत्येक कंपनीचा क्रायटेरिया वेगळा असतो. ओके, ह्याची एक्झाम वेगळी, त्याची एक्झाम वेगळी. याचा अर्थ काय रे, जी मुलं चांगल्या कॉलेजमध्ये आहेत तिथे 100 कंपनीज येत आहेत, म्हणजे 100 अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे एक गोष्ट विचार करा ना, 100 अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळत आहेत आणि त्यामधून तुम्ही एक सुद्धा क्रॅक करू शकला नाहीत, याचा अर्थ त्या इंजिनिअरिंगची चूक आहे का, त्या कॉलेजची चूक आहे का, आपली चूक आहे? आपण याचा विचार केला पाहिजे. जेव्हा मी म्हणतो की टॉप 10 पुण्याचे कॉलेज, टॉप मुंबई 10 कॉलेज किंवा ओव्हरऑल महाराष्ट्राचे टॉप 20-30 कॉलेजेस, इथे मोर दॅन, लक्षात घ्या, 100 कंपनीज येतात. म्हणजे काय, 1000 मुलं असतात त्या कॉलेजमध्ये, जास्तीत जास्त 700-800 1000 मुलं, 100 कंपनीज येत आहेत. एका कंपनीने 5-5 मुलं जरी घ्यायची ठरवली तर प्रत्येक मुलगा प्लेस होतो. ओके, मग ते IT असू द्या, कोर असू द्या, ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत, राईट? चला ठीक आहे, नाही दादा आता आम्हाला ॲव्हरेज कॉलेज मिळालं तर किंवा खूप गावाकडचं वगैरे कॉलेज मिळालं तर, मला एक गोष्ट सांगा. ठीक आहे, आपण आता इतकं खूप चांगल्या कॉलेजेसबद्दल बोललो, त्याच्या थोड्याच्या खालच्या कॉलेजेसबद्दल बोलतो. ठीक आहे, तिथे मिनिमम 30च कंपनीज येतात. ओके, म्हणजे मी टॉप 100मध्ये आलो होता. महाराष्ट्राच्या टॉप 100 कॉलेजेस, टोटल 300 अँड समथिंग कॉलेजेस आहेत. ओके, पण आपण समजा आता टॉप 100मध्ये आलो आणि इथे 50च कंपनीज येतात, तरीसुद्धा तुम्ही विचार करणार आहे 50 अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळत असतील, 50 अपॉर्च्युनिटीज, आणि तरीसुद्धा जर तुम्हाला तो क्रॅक होत नसेल, 50दा तुमची एक एक्झाम होती आहे, राईट? पण असं काही सगळ्याचाच वेगळा म्हणजे सिलेबस असा काही फारच वेगळा नसतो. 50 तुमच्या एक्झाम्स होत आहेत, 50 तुमचे इंटरव्ह्यू होतात, त्यातून तुम्ही एक पण क्रॅक करू शकत नाही आहेत. मी तर म्हणतो 50 काय, तुम्हाला 5 जरी अपॉर्च्युनिटीज मिळत असतील आणि 5 पैकी एक सुद्धा तुम्ही क्रॅक करू शकला नाही, येथे चूक इंजिनिअरिंगची नसते, इथे चूक ना ब्रँचची असते, इथे फक्त चूक आपली असते की आपण त्या प्रिपरेशन
प्रिपरेशनने ती एक्झाम प्रिपेअर केलेली नाही आहे. मग तिथे कॉम्पिटिशन तर नक्की असणार आहे. अशी कोणती फील्ड आहे की जिथे कॉम्पिटिशन नाही आहे? त्यामुळे हे म्हणणं की इंजिनिअरिंगला स्कोप नाही आहे हे थोडंसं लक्षात घ्या, इनव्हॅलिड आहे. ठीक आहे, काही कंडिशन्समध्ये असेल की आता तुम्ही कोणती तरी खराब ब्रँच घेतली, खूपच खराब कॉलेज घेतलं, काहीतरी आउट ऑफ बॉक्स तुम्ही घेतलं, तर मे बी असं होऊ शकतं. पण ओव्हरऑल जेव्हा आपण विचार करतो की असं डायरेक्ट स्कोप नाही आहे असं म्हणणं खूप 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 डिफिकल्ट आहे. लक्षात घ्या. आता मग तुम्ही म्हणत असाल नाही आता मी ऐकलं की हा मुलगा आहे, हा बेरोजगार आहे किंवा याला जॉब नाही मिळाली, याला असं झालं, याचं तसं झालं, हा आज घरीच बसून आहे, हेही तुम्ही ऐकलं असेल. मग मला एक प्रश्न विचारायचा आहे त्या मुलांना. तुम्ही जाऊन एकदा त्यांना भेटा, तुम्ही त्यांना विचारा की तुझे बॅकलॉग्स किती होते, तुला इंग्लिश येते का, तू इंटरव्ह्यू सिरियसली दिले का, तू टाय आणि बेल्ट घालून इंटरव्ह्यू दिले. कारण माझे बरेचसे मित्र होते की आता मला सांगा इंटरव्ह्यू जर द्यायचा असेल तुम्हाला टाय बेल्ट सूट जे काय त्याच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या कंप्लीट कराव्याच लागतील. तुम्ही टी शर्टवर जाल तर तुम्हाला ते घेणार का? तुम्हाला इंग्लिश आलीच पाहिजे, तुम्हाला कोडिंग जमलीच पाहिजे. ज्या गोष्टी इंटरव्ह्यूसाठी लागतात, ज्या गोष्टी कंपनी क्रॅक करण्यासाठी लागतात त्या तुम्ही केल्या आहेत का? जर ह्या केल्या असतील आणि जर सुद्धा तुम्हाला प्लेसमेंट मिळाली नसेल तर ठीक आहे, मग मी म्हणू शकतो की इंजिनिअरिंग खराब आहे, राईट. पण जर असं आहे की याच्यातले तुम्हाला सांगतो समजा अशी 100 लोकं काढली आपण की ज्यांना इंजिनिअरिंग करून सुद्धा जॉब मिळाले नाहीत, त्याच्यामध्ये 90 मुलं ही जी आहेत ही स्वतःच्या चुकीमुळे त्यांना जॉब नाही मिळाला आहे. एक तर काय की त्यांनी सिरियस घेतले नाहीत त्यांचे 4 वर्ष, त्यांनी त्याच्यामध्ये बॅकलॉग्स ठेवले, काही मुलं वाईडी पडली. अशी कोणती कंपनी असेल रे 4 वर्षाची इंजिनिअरिंग तुम्ही 6 वर्षात कराल आणि कंपनी म्हणेल नाही नाही आम्हाला चालेल, तर असं पण मुलगा. म्हणजे काय की थोडक्यात इंजिनिअरिंग करतानाही तुम्हाला त्याची काही व्हॅल्यूज ठेवाव्या लागतील. तुम्हाला ऑल क्लिअर राहावं लागेल, तुम्हाला जे काही गोष्टी इंटरव्ह्यूसाठी लागतात, इंग्लिश असेल कोडिंग असेल ह्याचं प्रिपरेशन करावं लागेल. तुम्ही कोर ब्रँचमध्ये असाल तर तुमच्या ब्रँच रिलेटेड तुम्हाला करावं लागेल. आणि जर एवढं करून तुम्हाला प्लेसमेंट नाही मिळाली तर हा पॉईंट आपण मान्य करू. जर तुम्ही एवढं केलं आहे, लक्षात घ्या, ऑफ कॅम्पसमधून तुम्ही 5च कंपनीजला अप्लाय केलं आणि जरी 5मधून 1 जरी लागली, आपल्याला काही थोडी 10-12 जॉब घ्यायचे तर आपल्याला एकच जॉब घ्यायचा आहे. आणि मिडल क्लास फॅमिलीसाठी सांगू का मी असं म्हणणार नाही हा पॅकेज वगैरे ह्या पुढच्या गोष्टी आहेत की मला 8 लाखाचं पॅकेज, 15 लाखाचं पॅकेज, 22 लाखाचं पॅकेज, 1 कोटीचं पॅकेज, हा पुढचा पार्ट आहे. सध्या पहिले महत्त्वाचं काय, 4 वर्षानंतर नोकरी असणं हातात गरजेचं आहे. त्याच्यानंतर या गोष्टी येतात की कितीचं पॅकेज, हे किती, ते किती. आपल्या लाईफची एक चांगली सुरुवात होणं गरजेचं आहे. तुमच्या लाईफची सुरुवात एका जॉबपासून होईल, मग त्याच्यामध्ये तुम्ही शिकत जाल, हळूहळू मोठं होणारच आहेत. पण तुमची जॉबच नाही भेटला तर सुरुवात कशी होणार, राईट. त्यामुळे एक गोष्ट तुम्हाला सांगतो की इंजिनिअरिंगला स्कोप नाही आहे हे म्हणणं थोडंसं चुकीचं आहे. हां, काही ब्रँचेसला स्कोप नसेल, काही कॉलेजेस खूपच वर्स्ट असतील जिथे काही अपॉर्च्युनिटीजच मिळत नसतील, बऱ्याचशा कॉलेजमध्ये शिकवलंच जात नाही, काही गोष्टी त्यांच्याकडून प्रिपेरेशनच करून घेतलं जात नाही, हा पार्ट वेगळा आहे, राईट. पण ओव्हरऑल बघता आपली जर कष्ट घेण्याची तयारी असेल, तुम्ही ज्या गोष्टी लागतात इंजिनिअरिंगसाठी, काय सिम्पल गोष्टी आहेत की तुम्ही ऑल क्लिअर राहिलं पाहिजे सगळ्या सेमेस्टर्समध्ये, तुम्ही कधी वायडी नाही पडलं पाहिजे. वायडी म्हणजे इयर ड्रॉप. 4 वर्षाची इंजिनिअरिंग आहे, 4 वर्षातच कंप्लीट केली पाहिजे. तुमचे बॅकलॉग्स नको आहेत. बाकी काय तुम्ही ओव्हरऑल तुमचा कोडिंग, आता टेक कंपनीमध्ये जायचं तर कोडिंग तुम्हाला चांगली आली पाहिजे, राईट. त्याच्यानंतर आता आपण गावाकडून येतो सगळेजण, आपल्याला इंग्लिश चांगली जमली पाहिजे, कारण आजकाल सगळ्या इंटरव्ह्यूज इंग्लिशमध्ये होत असतात, राईट. मग या 4-5 बेसिक गोष्टी आहेत. या करून जर तुम्हाला जॉब नाही मिळाला तर ठीक आहे, तिथे इंजिनिअरिंगची चूक आहे. पण असं शक्यतो होत नाही. प्रत्येक मुलगा जो या 4-5 गोष्टी करतो याला नक्की जॉब मिळतात, बरोबर. असं कधी होत नाही. त्याच्यामुळे इंजिनिअरिंगला स्कोप नक्कीच आहे. असं काही होणार नाही की 4 वर्षानंतर तुम्हाला जॉब मिळणार नाही वगैरे, असं काही होणार नाही. पण हा व्हिडिओ लक्षात ठेवा, मी ज्या 4-5 पॉईंट्स सांगितले यावर तुम्ही फर्स्ट इयरपासून ॲक्ट करा. तुम्ही फायनल इयरला जाऊन म्हणाल आता मी इंग्लिश सुधारायचा प्रयत्न करतो, होणार नाही. तुम्ही फायनल इयरला जाऊन म्हणाल यार मी उगीच सेकंड इयरला बॅकलॉग पडले माझे, किंवा मी सेकंड इयरला उगीच इयर ड्रॉप घेतला, मग काय फायदा आहे. नंतर बोलून काही फायदा नसतो, ओके. त्यामुळे येणारे 4 वर्ष तुमची इंजिनिअरिंगची तुम्ही व्यवस्थित करा. जे मेन गोष्टी असतात, ज्या मी आत्ता मेन पॉईंट्स सांगितले, हे जर तुम्ही कव्हर केले तर नक्कीच कधीही काहीही तुम्हाला अडचण येणार नाही आहे. आपल्या इंडियामध्ये, इंडिया हे ग्रोईंग सेक्टर आहे. इंडिया तुम्ही बघताय आपण किती फास्ट ट्रान्सफॉर्म होतं. आपल्या आजूबाजूचे रस्ते बघा, इन्फ्रास्ट्रक्चर बघा, एक गेल्या 15-20 वर्षाच्या आधीचं बघा आणि आज 15-20 वर्षानंतर बघा. 20 वर्षानंतर नक्की ह्याच्यापेक्षा कुठेतरी पुढे असू, राईट. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंगचा रोल असणारच आहे. त्यामुळे असं कधीही काही होणार नाही असं मनात विचार येण्याची गरज नाही आहे. पण स्कोप हा इंजिनिअरिंगला आहे का नाही हा पुढचा मेन पॉईंट नाही आहे. स्कोप हा आपल्यात आहे का नाही हा तुम्ही सर्च करा. तुम्ही मेहनत करू शकत असाल तरच इंजिनिअरिंग घ्या. नक्कीच इंजिनिअरिंग तुम्हाला जॉब प्रोव्हाइड करणार आहे. ॲक्च्युली प्लॅन असा होता की कोडिंग कोर्सबद्दल सुद्धा मला डिटेल्स द्यायच्या होत्या, राईट. आपण कोडिंग कोर्स किती 14 तारखेला लॉन्च करणार आहेत. कोडिंग कोर्स काय आहे काय नाही, सी, पायथन या सगळ्या गोष्टीबद्दल बोलायचं होतं. पण ॲक्च्युली आता व्हिडिओ ऑलरेडी लेंदी झाला आहे म्हणून मी बोलत नाही आहे या कोडिंग कोर्सबद्दल. याच्यावर उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्स
डिटेल्स देईल की आपण कोडिंग कशी शिकणार आहेत, काय करणार आहे, त्या सगळ्या गोष्टी मी सांगणारच आहे. आय होप सगळेजण वेबिनार्सला जे मुलं नाही जे अजूनपर्यंत जॉईन झाली ते ह्या फ्री वेबिनार्सला जॉईन होतील. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.